नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आमचा प्रवास आहे खेड रत्नागिरी, माझ्या मामाच्या गावी चाललो आहे. तर कारण असं आहे की शिमगा खूप वेळा रीलवरती बघितलं आहे, शिमगा वगैरे. तर कधी म्हणजे खूप भारी वाटलं रीलवरती बघून, पण कधी मी स्वतःहून एक्सपिरियन्स नाही केलं. मामाचं गाव असतं ना ते रत्नागिरीला, तर यावेळी इच्छा आहे यावर्षीचा शिमगा मी गावाला करू रत्नागिरीला. तर खास गोष्ट अशी आहे की जी गावाची पालखी असते त्याचा मान आमच्या गावातल्या घराला आहे, म्हणजे मामाच्या घराला आहे. तर मला वाटलं ही चांगली वेळ आहे की या टायमिंगला शिमगा आपण गावाला एक्सपिरियन्स करूया, कारण की पालखीचा मान पण आहे आणि कधी शिमगा एक्सपिरियन्स नाही केला आहे तर चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. तर चला तुम्ही आमच्यासोबत दाखवतो तुम्हाला खेडमध्ये शिमगा कसा साजरा केला जातो. आमच्यासाठी पण नवीन आहे, मे बी तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल तर तुम्ही पण बघा कसा असतो आमच्या गावातला शिमगा. चला. तर मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही खेडला पोचलो आहे. तर 11:40ची ट्रेन होती. आम्ही इकडे 3:30पर्यंत पोचायला पाहिजे होतं, पण 4:15 वाजले, अर्धा तास लेट आहे. आणि इकडनं मला आता मामाचा कॉल आलेला, तर इकडनं रिक्षावाले स्कॅम करतात बोलतात, म्हणजे 300 रुपये 400 रुपये. आम्हाला पहिले रिक्षावाल्यांशी जरा डील करायचं आहे, ते बघू आम्ही करू त्यांच्यासोबत डील. तर माझ्यासोबत 2 फंटर आहेत, फंटर. हा सार्थक आहे, आदित्य आहे. तर आता पहिल्यांदा गावाला आलाय खेड, म्हणजे खेड काय रत्नागिरी काय गावालाच नाही आलाय. मी पहिल्यांदा विदाउट फॅमिली गावाला आलोय मित्रांसोबत. तुझं काय? मी सेकंड टाइम आलो, कारण आम्ही लास्ट टाइम पण आलो. हा येऊन गेला, माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये होता, कोकणाच्या ब्लॉग मध्ये माझ्यासोबत होता. मी सेकंड टाइम आलो. पण गावचा पहिल्यांदा आलो तेव्हा शिमगा कधी बघितलाच नाही. आता बघू एकदा बोललो शिमगा बघूया. तुझा गावालाच आला नाही. फर्स्ट टाइम गाव एक्सपिरियन्स करतोय आणि आपला मराठी रिच्युअल हे शिमगा हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करायला म्हणून मी आलो. तर बघूया, पुढे जाऊया. आता इकडनं रिक्षासोबत डील करून निळीकला जायचं आहे. निळीकला पोचून मग पुढे कसं काय काय होतं ते तुम्ही मला सांगू. तर मित्रांनो, आत्ताच आम्ही खेडला पोचलोय आणि इकडे पोचल्या सनसेट बघायला आलोय. तर फ्रेश वगैरे होऊन इकडे सनसेट बघायला आलो आणि इकडे आम्हाला नेटवर्कच नाही. आणि यांचे वांदे लागलेत, वांदे. नेटवर्क रडतायत. बोल ना आता. शब्द नाही रे, शब्द नाही आता. नेटवर्क नाही म्हणून वेगळा गेलाय मला. चल खालती नेटवर्क येते का बघू. त्यांना इकडे घेऊन आलोय म्हणून स्टोऱ्या टाकायसाठी खास. सांग किती वरती आलं ते पण सांग. या दुरस्त नाही ना दिसणार. म्हणजे हा मी घर पण नाही दाखवलं अजून, म्हणजे मी मामाच्या घरी आलोय ते घर पण नाही दाखवलं. ते आज रात्री नाही तर उद्या सकाळी प्रॉपर एक व्हिडिओ बनवून दाखवतो तुम्हाला. तर आज असा काही सीन नाही की आज मला तर वाटतं एक होळी पेटणार आहे मंदिराच्या साईडला, ती होळी दाखवतो. तर पालखी उद्या आहे, उद्या संध्याकाळीपासून आहे. तर उद्या पालखी कशी आहे वगैरे ते सगळं उद्याच समजेल. मग त्याचा एक चांगला शूट वगैरे करून तुम्हाला दाखवतो. तर आता आम्ही फक्त एक सनसेटचा एन्जॉय करतो. स्टँड आणला असता तर टाइमलॅप्स लावला असता बे. नाही ना, आणलाच नाही. सगळं आपण विसरून घरी आलो, इकडे सगळं आठवण करतो. गावात रे. बघू काय काय भेटेल. रात्री काय नाही, रात्री आम्ही खाली येऊन बसणार आहे नेटवर्कसाठी. झोप नाही लागली तर आम्हाला खाली द्यायचं. इकडे काय 8 वाजता सगळे लोक झोपणार, आम्ही 12 वाजता झोपणार आहे. 12 सांगायला काय होतंय 12. तर आम्ही बघू आता कसं चालते जर्नी ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, सनसेट बघा किती भारी झालाय, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आत्ताच गावामध्ये एक होळी पेटवलेली. ह्यांची खूप वेगळीच पद्धत आहे. म्हणजे गावातली पोरं एकत्र येतात आणि त्यांच्याकडे दिंडीची काठी असते आणि छोटी होळी पेटवतात आणि ती काठी त्यामध्ये गरम करतात आणि ती गरम झाली की साईडला जाऊन ती फोडतात.
काहीतरी वेगळीच पद्धती मी पण नवीन म्हणजे मी पण आत्ताच बघितली, मला माहीत नव्हतं अशी पण होळी साजरी केली जातात. तर चला ती तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे माझ्या मामाचं घर आहे. ते जे एक व्हिडिओ बनवली आहे मी सिनेमॅटिकमध्ये, ती तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. मला कसं आहे माहिती आहे का, मला थोडं सिनेमॅटिकमध्ये शूट करून एडिट करून आहे ना ब्लॉगमध्ये दाखवायला आवडतं. पण मी प्रत्येक गोष्टीची सिनेमॅटिक व्हिडिओ काढतो, ती एडिट करतो आणि दाखवतो. तर बघा ती कशी वाटते. मला तीच आवडतं. कुठल्याही मी लोकेशनला गेलो किंवा कुठल्याही फेस्टिवलला कवर करायला गेलो ना, त्याची माहिती पहिले जाणून घेतो. मग माझ्या दृष्टीने जशी माझी व्हिडिओ निघते ती काढतो आणि एडिट करतो. काय माहिती, माझी पद्धतच वेगळी व्लॉग बनवायची. मला ते दाखवायला मजा येते सिनेमॅटिक व्हिडिओ. तर बघा, तुम्हाला आवडली तर सांगा. तर हे शेवटचं झाड आहे. हे होळीमध्ये उभं केलं जातं. तर पालखीचा मान ज्याचा असतो तो सगळी त्या होळीची तयारी करतो आणि होळी उभा करतो. म्हणून आम्ही आता सगळे इकडे आलो, हा झाड तोडून इकडे घेऊन जायचं आहे. तर चला अजून पुढे पुढे दाखवतो. तर इकडं होळी उभा केली जाणार आहे. हा आम्ही आणलेला तो झाड, आणि इकडं हा साना आहे, गावचा साना. इकडे आणून पालखी ठेवणार आहे. तर संध्याकाळी भरपूर मजा येणार आहे, कारण की पूर्ण गाव एकत्र येणार आहे असं मामा बोलला मला. आणि रात्रभर त्याचा कार्यक्रम चालणार आहे. त्या संध्याकाळसाठी खूप एक्सायटेड आहे. फक्त इकडची लाईट गेली आहे आणि एकच पॉवर बँक आहे माझ्याकडं. संध्याकाळपर्यंत चार्जिंग राहिली पाहिजे माझ्याकडं. म्हणजे संध्याकाळपर्यंत लाईट येईल मला तर वाटतं. तर खूप एक्सायटेड आहे. खूप म्हणजे त्यांनी सांगितलं असं असं होणार आहे, तसं तसं होणार आहे. गावातले सगळे येणार आहेत. तर बघू, तुम्हाला सगळं दाखवतो मी. तर हे एक मंदिर आहे गावातलं, कालकाई देवीचं. आणि हां, आजची पालखी म्हणजे पालखी होणार आहे ती सुद्धा कालकाई देवीचीच पालखी होणार आहे. आणि हे हनुमान मंदिर आहे गावातलं. आणि इकडे लास्ट टाईम मी हनुमान जन्मोत्सवला आलेलो. तर हनुमान जन्मोत्सव पण हे खूप पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. रात्रभर हनुमान जन्मोत्सवच्या रात्रभर इकडे याच जागेवरती सगळे कार्यक्रम वगैरे असतात. भंडारा असतो, इकडे स्टेज असतो. त्या स्टेजवरती गावातलीच लहान पोरं, त्यांचा डान्स वगैरे असतो. तर खूप हनुमान जन्मोत्सवला पण इकडे खूप मजा असते. बघू, यावर्षी पण माझा यायचा प्लॅन आहे. तर बघू, आपण हनुमान जन्मोत्सव पण इकडे आलो तर हनुमान जन्मोत्सवाचा पण एक प्रॉपर व्लॉग बनवूया. तर दुपारी 2 वाजता एवढ्या उन्हामध्ये ही माकडं नेटवर्कसाठी खाली घेऊन आलेत मला. यांना जरा चेन नाही पडत आहे नेटवर्क शिवाय.
तर मला तर काय नाही, मला नाही फरक पडत नेटवर्क असो किंवा नसो, तेवढाच सोशल मीडियापासून ब्रेक भेटतोय. पण हे लोक पण तेच बोलतात, आम्हाला पण नाही फरक पडत. त्याला स्टोरी टाकायची, त्याला मेसेज करायचे. मध्ये आलं काहीतरी फ्लेक्स झालाच पाहिजे ना, म्हणजे फ्लेक्स नाही बट काय फ्लेक्स करतोय तू, काय फ्लेक्स करतोय? कोकणात गेलेत हा मग नंतर समजणारच ना, आता नाही समजलं तर स्टोरी टाकायच्या. त्यात काय आलं? लोकांना दाखवायसाठी थोडी आलोय आपण कोकणात आलोय ते. सिंगल आले आपण तर. हा मग लोकांना काय, आता काय बोलू मी तुला, मला आता काय फरक नाही, स्टोरी टाकू नाही तर नाही टाकू. मी तर म्हणजे इकडनं मुंबईला गेल्यानंतर स्टोरी वगैरेचा काहीतरी विचार करेल. पण इकडं ऊन भरपूर आहे, आपण कुठं बसलो ते दाखवा. खाली ऊन भरपूर आहे बघा. आम्ही बसलोय पण एवढ्या हाड जागी ना, खाली गेलं की धप्पा. डायरेक्ट पीठ. कोणच नाही रस्त्यावरती, कोणच. आणि यांना नेटवर्कसाठी खाली यायचं आहे. यांना बोललो आरामात जाऊया संध्याकाळी, नाही आताच जायचं आहे, स्टोऱ्या टाकायच्यात, रील बनवायचे. तो काय रील बनवली मला दाखवतो आता. नको आता जाऊन दे. हा नेटवर्कच गेलं परत. अरे काय, यार चला आता, चला ये उठा, ये जाऊया आपण वरती. ये काय घाबरलेत आपल्याला बघून हे लोक. नवीन पाहुणे कोण आले ते. ये वरती ये. सगळ्यांच्या नजरा आपल्यावरतीच आहे. शाळेत जनगण मन चालू होतं ना, तेव्हा कसे उभे राहतात. एक जण वरती एकला थांबला नाही, 15 मिनिटं झाली ते तिकडेच थांबले. ते फक्त एकटक आमच्याकडे बघतायत. ते बोलत असेल की यांच्याकडून आम्हाला खतरा आहे. अरे काल पण आम्ही लोक माहिती आहे, आजी बोला ना वरच्या की तिथे म्हशी आहेत, लोक बघायला गेलो आणि एक जण चारा खात होता. भाई आमच्याकडे असं बघतोय की आम्ही काय केलं ते त्यांना, असं रागाने बघत होता माहितीये काय. तो बघ ना, तो मागचा बघ ना, तो मागचा बघ बघ, कसला मागचा. बघतोय. नजर फिरवली, शूट करतोय. इंट्रोवर्ट आहे, सगळे इंट्रोवर्ट आहे. कॅमेरा काढलाय. कॅमेरा फिरला की नजर फिरवतात. ये मागची हिंमत करतायत. तेव्हा पुढे पर्यंत येणार बा आता. ते बोल असेल ट्रॅफिक. आले. बाई असा माल. बाई थांब, मला उठून दे. पहिले टोकर मलाच देतील लोक. परत काहीतरी आवाज झाला म्हणून थांबले. बाई आले काका. काका घेऊन जातील त्यांना. चला चल लवकर. आईच्या गावात थांबे बाबा. पाहिलं बाई एखादा अभि त्या एंट्री घेतो बघ तो. तो लीडर आहे वाटतो पहिला वाला. चिंका सेल्फी चीज. ते आपल्याला जज करतात ते लोक वरून. आता पालखीची सुरुवात होते आणि देवाची पालखी आमच्या अंगणामध्ये सजते. त्याचे मी सिनेमॅटिक दाखवतो. पालखी सजून तयार झाली आणि देव एवढे सुंदर दिसत आहेत ना, तुम्हीच बघा. दुसरे यांच्याकडे ही पालखी सजलेली आहे आणि ही पालखी आता 12च्या नंतर 12 वाजून 5 मिनिटांनी ही पालखी उठणार आहे इथून आणि ती मंदिरामध्ये जाणार आहे काळका मंदिराच्या. आणि काळका मंदिरातून उठून ही पालखी होंबावरती जाणार आहे. होंबावरती गेल्यानंतर होंबावरती ती प्रदक्षिणा करून 5 भावऱ्या फिरून ते होम लागणार, तिथे फाक बोलणार. त्याच्यानंतर तिचं विराजमेंट
या पालखीचा विरेजमेंट त्या सानेवरती होणार आणि सानेवरती बसल्यानंतर ती रात्रभर तिथेच राहणार. उद्या सकाळी साना भरणार आहेत. दुपारी म्हणजे 3-4 वाजेपर्यंत साना भरते. 3-4 वाजता साना भरल्यानंतर पालखी तिथनं उठवणार आम्ही. परत मंदिरात जाणार. मंदिरातून तिथं म्हणल्यानंतर पालखी सीमेवरती जाणार. चतुर्शीमा म्हणजे संपूर्ण चतुर्शीमा गावाची त्या सीमेवरती जाणार आणि त्या सीमेवरून परत पालखी ही अंकुश परशुराम खोचरे यांच्याकडे परत ती वस्तीला येणार रात्री. तर मित्रांनो 12 वाजलेत आणि आत्ता कोकणातली होळी उभा करायला स्टार्ट केली आहे. ही बघ, आता ही उभा करणार, ही पूर्ण सजवणार होळी, मग वरती जाणार पालखी घ्यायला. मग पालखी इकडं नाचत गाजवत आणणार, ते आपण बघूया. कुठून जायचं भाई? हा आम्हाला एक जागा दाखवते म्हणून घेऊन चाललाय. 6वीतला पोरगा आणि पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. मला असं काय वाटतं आपला लास्ट व्हिडिओ आहे. आम्ही ए, असलं काय बोलू नको बाबा. आवाज दिला तरी कोण नाही येणार आम्ही. आणि मग आम्हाला पण माहित नाही आम्ही वरती आलो. आम्हाला वाटतं आम्ही घरं बघायला आलोय आणि एवढी काठी आहेत झाडामध्ये, त्यामध्ये बी शॉर्ट वरती आलोय. काटे टोचत आहेत मला. काय करू तू? बघू हा कुठली जागा दाखवतोय. काय काय ते पण सांग. अरे इकडे डोकर आहेत, बिड्डे तिथं नाव नको घेऊ, मी नाव नाही घेते त्याचं. बघू आम्ही सुखरूप पोचणार आहे तिकडं. आम्हाला भरोसा आहे. आम्ही पालखीला आलोय. राखण कोकणातला राखणदार आमची राखण करणार आहे. रात्री बाई जाऊन दे. आता तुम्हाला बघू हा कुठे घेऊन जातोय. प्रॉपर ट्रेक आहे, जंगलातली ट्रेक आहे. जर ती वरची लोकेशन हाफ चड्डीवर आले, खाली स्लीपर आहे, शॉक जीप काय नाही, सॅन्डल बिंडल काय नाही. हा माझ्या मामाचा मुलगा आर्यन. हाय कर. तर तुम्हाला वरची जागा दाखवतो. चला. हाय गाईज, आज आपण जायचं होतं ट्रेनच्या पटरीवर बघायला, तर आमचं काही स्वप्न पूर्ण नाही झालं. तर आदित्य बोलत होता आपण आता थोडासा पार करूया, आपण बघूया. तर सार्थक बोलतोय नाही बाबा आपण जाऊया.
मग आता आम्ही उतरत आहो आणि त्या पलीकडे जायचं आहो मला. आपण नंतर त्या ब्लॉकला बघू शकतो. कसं कुठे जायचं आपल्याला, असं दाखव कुठे जायचं. आता असं कर, हा असं दाखव त्यांना. आता परत कर तुझ्याकडे कॅमेरा. नंतर त्या ब्लॉकला आपण बघू शकतो तिकडे गेल्यावर. आता कर तुझ्याकडे परत कॅमेरा. तुझ्याकडे फिरो. हा तसं हा. आम्ही आता उतरत आहो. हात लांब कर. मोबाईल पाडू नको फक्त. मी आता उतरत आहो. हा आमचा आर्यन आणि हा सार्थक पाटे आहे, आदित्य आणि तो गणेश दादा. आम्ही असं खाली उतरत आहो. आपण बघू शकता पुढच्या ब्लॉकला. हे आमचा परिसर आहे. आम्ही उतरत आहो. तर मित्रांनो, आजच्या दिवशी एवढे काय पालखीचे कार्यक्रम वगैरे नव्हते, कारण की आज सकाळी पालखी सीमेला जाऊन आली तेव्हा आम्ही गेलो नव्हतो आणि दुपारपासून ग्रहण चालू झालं आहे. तर पालखी झाकून ठेवले, सगळे देव वगैरे झाकून ठेवलेत. तर आजच्या दिवस तर काय हे नाहीत, म्हणजे काय बोलतात त्याला, कार्यक्रम वगैरे आज काय नाही. तर आम्ही आमच्या फेवरेट स्पॉटवरती सनसेट बघायला आलेलो आहे. आणि इकडे जास्त गावामध्ये फिरण्यासारखं काय नाही. आणि म्हणजे हायट स्पॉट ही नदी आहे. नदीच्या इकडे जायला आम्हाला सक्त म्हणायची आहे. जे लोक पण भेटत आहेत ते लोक एकच बोलतात, कुठे पण फिरा पण नदीच्या इकडे नका फिरू. काय माहिती त्याचं कारण तर नाही सांगत आहेत, पण काहीतरी सांगत असतील तर चांगल्यासाठी सांगत असतील. म्हणून आम्ही पण तिकडे जात नाही. आम्ही पण हट्ट नाही धरला आम्हाला तिकडे जायचं. तर उद्या आम्ही खेडला जाणार आहे, म्हणजे खेड साईडला जाणार आहे भरणी नाकायला कालकाई देवीच्या मंदिरामध्ये. आजच जाणार होतो पण ते ग्रहणामुळं जाता आलं नाही. तर उद्या जाणार आहे. तर उद्या ते बघा तुम्ही, ते पण एकदम मंदिर एकदम सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो. तर सांग, तुझं नाव सांग. किरण दिनेश खोचरे. तर हा माझ्या मामाचाच मुलगा आहे. आणि गावातले जी लोक पण भेटत आहेत ते बोलत आहेत कुणासोबत पण फिर, ह्याच्यासोबत नको फिरू. असं का बोलतायत आम्हाला गावातले? हा का तू गावातला सर्वात मस्तीखोर पोरगा आहे? हा काय मग, काय तुझं काय करायचं? तुला घेऊन फिरू की नको मी? याला मुंबईला नेलं कसं करेल हा मग? आम्हाला सकाळी डोंगरावरती घेऊन चालल्या झाला तुम्हाला पटरी दाखवतो. नंतर तिकडे जाऊन बोलते वाघ आहे तिकडं. बोरं दाखव. बोरं कुठे आहेत? एक जागा दाखवतो म्हणून घेऊन गेला आणि स्वतःसाठी बोरं तोडलीत. आम्हाला मला चल दाखवलं थोडा बरोबर. आम्हाला मला काय बोलायचं काय तुला? तू बोल, तुला काय बोलायचंय? हा तुला काय एवढे गावातले का मस्तीखोर बोलतायत? तू किती मस्ती करतो गावात? मस्ती नाही रे, मग डॉन डॉन आहे तू. सार्थक संबाटाचा डॉन आहे. तर मित्रांनो, शिमगा हा खूप पारंपरिक साजरा केला जातो ते तर मला समजलंय. कारण की काल पालखी झाली, होळी पेटवली आणि आज गावाच्या अंगणामध्ये म्हणजे माझ्या मामाच्या घराच्या अंगणामध्ये भजन केलं जातं. सगळे गावकरी एकत्र आले. काल सुद्धा सगळे गावकरी एकत्र होते होळी पेटवताना, आज सुद्धा एकत्र आहेत. तर म्हणजे हा शिमगा एक सण नाही गावकऱ्यांसाठी. सगळे गावकरी एकत्र येऊन एक सांस्कृतिक उत्सव साजरा करतात. तर मला तर खूप भारी वाटतं इकडे येऊन. माझ्यासाठी पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स आहे शिमग्याचा. आणि इकडे एवढा गोंधळ आहे तरी माझ्या या गोंधळामध्ये माझ्या मनाला शांती भेटते. लाईक खरंच खूप क्रेझी एक्सपिरियन्स आहे. तुम्हीच बघा. मित्रांनो, आम्ही खेड तालुक्यातील भटणे गावातील श्री कालकाई देवी मंदिरात आलो आहे. हे मंदिर खूप प्राचीन आहे
हे खूप जुनं मंदिर आहे. कालकाई देवी हे आदिशक्तीचा अवतार आहे. या गावकऱ्यांची खूप श्रद्धा आहे या गावात, कारण की हे खेड तालुक्यातील ग्रामदैवत. तर तुम्ही सुद्धा नक्की खेड तालुक्यात आला तर कालकाई मंदिर म्हणजे कालकाई मंदिरामध्ये नक्की भेट देऊन जावा. तुम्हाला पण खूप चांगलं वाटेल, खूप पॉझिटिव्ह फील होईल. तर मित्रांनो, आज लास्टचा दिवस, मुंबईला जायचा दिवस. खरं जायची इच्छा तर नाही, पण काय जावं लागणार आहे मुंबईला. तर शिमग्याचा एक्सपिरियन्स खूप भारी होता, खूप भारी. म्हणजे मी एक्सपेक्टच नाही केलेलं एवढं सगळं असेल शिमग्याला. मला तर सर्वात भारी वाटलं ते पालखी नाचवताना. पालखी म्हणजे घ्यायला मला पहिलीला भीती वाटली, नंतर एकदा खांद्यावरती घेतली तर काय भीती काय नाही, मी मस्त नाचवत होतो. तर तुम्हाला कसं वाटलं काही? मला तर पालखीमध्ये पहिल्यांदा भीती वाटली. ते एकदम राईट साईडला ठेवायचं होतं, ते जड वाटलं, असं वाटते खांदा दुखायला लागला. मग परत सेकंड टाइम घ्यायला लागलो तर काय भीती एकदम निघूनच गेली. की अजून मजा येत होती, आम्हाला नाचवायला मजा येत होती. आणि ते लोक गावातली माणसं गावातली माणसं भाई एवढी बेकार नाही, असं जोरावर झालं तर ते आम्हाला बघून आम्ही शॉक की भाई काय करतात हे लोक. हे मुंबईला कधी अशी पालखी नाचवत नाहीत. पहिल्यांदा इकडे बघितली कसे नाचवत होते, डोक्यावरती घेऊन खांद्यावरती. त्यांच्या वेगवेगळ्या स्टेप्स होत्या. मी तर घाबरत होतो पालखी घेताना. मी तर बोलत होतो बाहेर नको मला, कारण की सगळे मुलं ते घे घे तरी पण मी नव्हतो घेत. बट नंतर त्याची बहीण होती आणि नंतर एक छोटा भाऊ पण होता, ते दोघं बोलले की घे घे. नंतर मामा पण बोलला लागला घे घे. तर आम्ही मी कुठे जाऊन घेतली. सातारला गेलो, चल आपण जाऊ घेऊ. नंतर आम्ही दोघांनी कुठं जाऊन घेतली पालखी. थोडंफार खांदा दुखला, बट खरं एक्सपिरियन्स खूप भारी होता. मी तर म्हणजे गेल्या वर्षी मी इकडे कोकणामध्ये यावं बस. आता मला जायचं तर मन पण काहीच नाही करत आहे. खरंच काहीच मन नाही. नाही. घरातून मला अक्षरशः पाऊल पण नव्हतं निघत बाहेर पडायचं. आणि काय आता जावं तर लागणार, अरे यार, मुंबईची कामं अडकणार. सार्थक तर बोलते की अरे जाऊ दे ती मुंबई उघडत, आपण इकडे घर बांधून इकडेच राहू. सकाळी बोलत होतं उठल्या माझे झोपून उठूशीच वाटत नव्हतं, असं हा ना. दिवसभर इथेच झोपावं. ट्रेन गेली की मग परत राहायला जागावं. भेटेल, हा. राहायला भेटेल. तर बघू, अजून पुढचे खूप असे फेस्टिवल आहेत कोकणामध्ये जे आम्ही एक्सपिरियन्स म्हणजे आम्ही येऊ शकतो. तर आमचे प्लॅन आहेत पुढे काही म्हणजे गणपतीमध्ये यायचा प्लॅन आहे, किंवा पावसाळ्याच्या दरम्यान यायचा प्लॅन आहे. सप्ताहाच्या वेळी तर आम्ही भरपूर प्लॅन आहेत, त्या हे एक एक करून आम्ही करू. तर त्याचे पण ब्लॉग येतील, तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमच्याशी जुडे राहतील तुम्ही. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. सुखम बरा. चला बाय.